ह्याला 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 एकटीच कुदलतेस ना हा सगळं. असं चिटकूनच न्यायचं, जसं आपला पहिला तास फिरतो ना त्या घासूनच न्यायला. चला शेतावर जाऊया नांगर धरायला. कुदला कुठं कुदला कुदला वाड्याजवळ. हा 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 दोन्ही पण घेऊन जाव. चला घेऊनच जायचं. कुदलं कशासाठी कामाला येतात माहिती आहे. नांगर जेव्हा धरतो आपण तर कोपरा घ्यायला भेटत नाही नांगराला. आपल्या बैलांना जेवढं, आपली कशी शेती छोटी आहेत आणि बांधाची शेती असल्यामुळं गुरांना फिरायला भेटत नाही. आणि कशी काय काय शेती सपाटावर असली की कसं बरोबर तेवढं फिरायला भेटतं बैलांना. आणि आपले कसे बांध असल्यामुळं गुरांना तेवढं भेटत नाही, बैलांना फिरायला भेटत नाही नांगराला. तसं मग कुदलांची मदत घेऊन आपण कोपरं कुदळतो. जो राहिलेला भाग असतो नांगराचा, नांगरलेला नसेल तर कुदलून काढायचा. आणि फोड आहे, फोडीला पाऊस आता थोडा बंद झाला आहे, कारण बंदच हवा असतो. जास्त पाऊस फोडीला नसायला पाहिजे, कारण माती बसते ना. एक परत पाऊस बंद झाला की परत माती बसून जाते पूर्ण आणि नंतरला फोड वांदे होतात. कोंबडी बघा. अण्णांनी नांगर घेतलाय. दुबई रह के भी हे काम विसरायचं नाही. शेतीची कामं कधी विसरायची नाही. कशी कुदला लागतात. मगाशी बोललो ना नांगर एवढा आपला बांधाची शेती असल्यामुळे नांगर पूर्ण फिरत नाही. थोडा साईडने उकरावं लागतो असं मग राहिलेला भाग. तर मी पण चालू करतो करायची. कोंबड्या बघा, कोंबड्यांना हिसकाना केल्याशिवाय खायला भेटतच नाही. असं काही ती खायला घाला, असं खाणारच नाही. पण असं खायला आवडतं. टाईम लॅप्स लावायला पाहिजे थोडा. म्हणजे चालते ना कटआउट दिसतं ना एकदम नंतर ना. एवढं लांब वरती कुठे झालं. भरपूर दिवसानंतर कुदला आपण काकाचा वर्षानंतर. पाऊस शांत आहे आज. सवय नाही ना, कंबराची वाट लागते. सवय म्हणजे तशी सवय आहे आपल्याला. आपण शेतीची कामं केलेली आहे. असं आपण वर्षातून एकदा करतो ना, त्यामुळं थोडा
बघा फोडीचा नांगर कसा धरतात तास, म्हणजे फोड जी असते ना पूर्ण शेत उकरावं लागतं, कारण थोडा पण राहिला ना पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला करायला लागतं. तर नांगर कसा साईडने पूर्ण एकदम परफेक्ट फिरला पाहिजे. मग दाखवणार बावली वाढ कमी केलीस. हां, आपली बैल आहेत श्री आणि इकडे राम आहे. हा श्री हा राम. तिकडे पण चालू आहे, अण्णा तिकडे भरतायत नांगर. दाढी बघा एकदम फुलून आल्यात मस्तपैकी. यावर्षी तरी पण लेट झाला, कारण पाऊस लेट पडला त्यामुळे लेट झाला. तर काय एवढं काय हे नाही, होईल काम शेतीची. असं चिपकूनच न्यायचं, जसं आपला पहिला तास फिरतो ना त्या घासूनच न्यायला लागतं, पूर्ण उकरावं लागतं. थोडा पण राहिली नाही पाहिजे जमीन अशी. आता काय हलका केला तर चला चाय प्यायला या. चाय मस्त पैकी असं. आता बैलांना पण थांबवलो दम टाकायला, दम त्यांना द्यावा लागतो जरा. चाय प्यायला या मस्त. शेतात चाय प्यायची मजाच वेगळी असते. मस्तपैकी चाय पिऊ, नंतरला परत कामाला लागू. कोरी चाय प्यायची शेतात, दुधाची नाही. कोरी चायनीच एकदम भारी वाटतं. आपलं बैल थांबत मास्क एकदम कंटाळतात थांबलं की एकदा बैल. चला चहा नाश्ता करून परत बैल जुंपवायला चालू. थोडासा राहिला आता. इकडे बाबा बसलेत, आजोबा बघा एकदम मस्त गावचे आजोबा आपले शेतावरती आलेत फिरत मस्त. पाऊस कमी झाला, काल पडत होता दिवसभर, आज पाऊस नाही. बहुतेक चोंडा झालाय, थोडासा राहिलाय. इकडे पण नांगर चालू आहे. हा एवढा सगळा बाकी आहे ना. आत्ता म्हणजे लेट झालेत म्हणून सगळे शेतं बाकी आहेत. कारण यावर्षी पाऊस उशीर झाला पावसाला, नाही तर जेव्हा लावणी चालू असते. हे बघा नाचणी, जास्त नाचणी केलीच वाटतं ह्यावर्षी. नाचणी आत्याने केलं नाचणी, इथे नाचणी जास्त उगवते. नाचणी सगळे रुजले, नंतरला मग हे उपकून दुसरीकडे लावले जाते पूर्ण शेतामध्ये, जिथे जिथे लावायचे तिथे. आणि हे आपलं तोंडा पेरलेला भाताचं दाडसा बोलते, दाडसा. इकडं आत्या इकडं कुदळते. किती शेत आहेत ही एवढेच आहेत काय? हां एकटीच कुदलतेस ना हा सगळा. अजून किती भरपूर आहेत, 1 2 3 एवढं बरं. हा नाही तो ना तो ह्याच्यातून पण नांगर फिरवायला भेटत नाही ना, त्याच्यातून फिरल. हां शनिवारी हो.
उद्याचा दिवस आहे, उद्याचा भेटेल टाईम तसं. आता हे 2 चोंड आहेत ना वरचे मोठे, ते झालं की काही एवढं टेन्शन नाही. तर आता आज होतील ते. हो, कोपरं कुदलून येतो. ही डाळ जास्त आली खाली आहे ती. किती झाली परत डाळी वायरमॅन ते काहीतरी हे करायला लागेल ना. हे मोते हा तुमचा कधी उपकलन हे चला न्याहारी नाश्ता करायला घेऊन जातो शेतावर. शेतावरती खायची मजाच वेगळी असते. भेटला ना फणस गावाला आल्यावर. कापा आहे मस्तपैकी. हो, नंतर कापू. थोडंसं होल पडलं चालेल. आहे ते रेवसा पण रेवसावरती तेवढा भात होत नाही ना. पावली खाली नाही होणार, तिकडे पडलो पावलीच्या खाली नाही होणार. जेवढा आपण नांगऱ्यानं आपण थोडंसं आराम पण दिला पाहिजे, कारण आपण जेवढा आपण कुदू तेवढा थोडंसं बैलांना पण आराम भेटतो. कारण तेवढा पूर्ण आपला शेत करायचं म्हणजे खायची कामं नाही. थोडंसं आपण हातभार कोपरे कुदलून देण्यास, परत साईडचं कुदलायचं तेव्हा हातभार भेटतो कुदला मारल्यावरती. आणि कुदळताना वगैरे नांगर धरताना वगैरे कमरेला पट्टा बांधायचा घट्ट एकदम, टॉवेल वगैरे काय असेल ते. आता या मामाने कसा बांधलाय तसा फिट्ट एकदम बांधायचा असतो कमरेला, जेणेकरून कंबर दुखत नाही. कुदळताना आपण कसं आपल्याला सवय नसते तेवढी कुदळायची, कारण कंबर दुखते पूर्ण. आणि नांगरताना पण बांधायचा असतो, कारण नांगर जेव्हा आपण फिरवतो कोणे घेताना एकदम प्रेशर येतो कमरेवरती. चला आता न्याहारी करूया. न्याहारी करायला जाऊया मस्त की. आता बघूया शेतातली न्याहारी, मस्त मजा करू. लोणचं नारळ करून टाकायचं काय एवढं देणचं कुठलं हे. पाणी झालं की तो परत भरून ठेवायचं. हो इकडचं पुढं चावाचं चाललंय. तर मोठी गँग झाली परत नेली 7 कुत्री नेली, 7 होती आमच्या पाठीमागं नाही बारीक 8 होती. मी आलो तेव्हा 6 का 7 होती. एकच झाला. 2 आहेत ना. एक तो पण मिळाला. तो का आला नाही, काय आता बोलत नाही कुणाचा कुत्रा. तो त्यातला नाही. अजून पुढं काय त्याला आता हो हो कर श्रीला ह्याला 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 हां हां असा अजून पुढे करायला जाऊ दे पुढं अजून रामला कर हां पुढे करा अजून तो नदी तिथेच फिरेल बस. जाऊ दे पुढं रामला रामला पुढे कर. तयार झालं संपलं. हा तुम्हाला दिलाय लास्टचा कधी आज कितीला
इकलीला दिलंय दोन पाठवलं मुंबईला. अजून अजून याला पुढं कर जरा रामला. हां हां असा अजून उचलू नको ना कर अजून पुढं अजून पुढे जाऊ दे. हां आता रामला अजून पुढे कर मग पुढं उचलून ठेव. हा कर नाही तो पुढं जाणार. आता उचलून ठेव तिकडे. समोर मोठा तो नांगरल्यावरती उपटोय नाही मग नागर तू पडणार नाही. तो तुडावला की ना आयसा समोर ती शिर्या नाही आपण तोडली ह्याला होती. ह्याला 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 ती शिर्या आणली पडवलीला चांगला केला. ह्याला खाती इकडे नात घ्यायचे. तवशीला चांगलं केलं. जाऊ दे पुढं. हां कर पुढं. राम चल बस आता होतं. अरे ती घोल घोलीची भाजी बोलतात तिला. घोली ह्याला ह्याला रामला दाब होय. आपल्याला तेवढा नांगर येत नाही तरी पण शिकतोय. असं काय धरू शकतो नांगर. थोडंसं सवय आता उचलून होईपर्यंत टाक बस शिकायला झालं लागेल. तिकडे झालाय ना कोपरा तो. प्रत्येक तर हां येतो. टाक उचलून. फक्त फिरव. आपले बैल कसं नीट पाहिजे. ते शांत असलं की कसं एकदम बरं पडतो नांगर धरायला पण काय वाटत नाही. आणि असं सांगतो तरी पण अण्णा कसं करायचं तर वगैरे कोपरे कसे घ्यायचे काय कसं करायचं ते सगळं आस्ते आस्ते शिकायचं. राजे त्याला बनवतो ते चांगला शेती लागतो तो. शेती टाकायची नाही अजिबात. ऊन झालेत ना ऊन झाल्यामुळे बघा बैल पण कंटाळले. हो उन्हामुळं कंटाळले की मग इकडे तिकडे फिरतात. चला बैलांना सोडूया. हा कुठले इथेच ठेवायचं ना. हाय लागतं ते. चलो दमलो. मस्त अशी फोड झाली अर्ध्या शेतांची. आता आम्ही आलो गुरविरं सोडली बैलांना. हा दोन तीन तीन चोंड झालेत. आता पुढचं चोंड बघूया दुपारनंतर. मग दुपारनंतर परत बैलांना घेऊन जायचं. बैलांना जरा आराम वगैरे जरा खाऊ दे पिऊ दे मस्त मक्की नंतर परत जाऊ. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.